वीकेंड असूनही रोज लवकर उठावं लागतंय. काय करणार, अशा गोष्टी घडल्यामुळे मला पोलीस स्टेशनचं नाव काढलं तरी खूप दडपण येतं. 7 वर्षांनी आम्ही परत त्याच ठिकाणी आलो. फायनली एवढ्या दिवसांचं रखडलेलं काम आज पूर्ण नक्की झालं. मॉर्निंग मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदित असतील. तर आजची माझ्या दिवसाची सुरुवात खूपच छान झालेली आहे, कारण आज मी स्वतःसाठी वेळ काढून आवर्जून मेथीचे दाणे खायला घेतलेले आहेत. शक्यतो ट्राय करते की रेग्युलर खाण्याचं यावं, पण बघूयात आता किती दिवस खाते. आणि सकाळी जरा लवकर आवरलं आणि पहिल्यांदा पोहे वगैरे केले. खरं तर विकेंडचा दिवस आहे म्हणून थोडंसं लेट उठायला पाहिजे, लेट व्हायला पाहिजे. पण अलीकडे आमचं असं होत नाही, कारण जर सॅटर्डे संडेला आमचं काही ना काही काम निघते आणि आम्ही बाहेरच चाललो आहे. त्यामुळं शक्यतो सकाळचा फक्त नाश्ता करतोय आणि बाहेर पडतोय. आता इझी नाश्ता बनवायला म्हटल्यावर पोहेच असतो, त्यामुळं ते आज मी बनवलं पोहे आणि पटकन खायला घेतलं पहिल्यांदा. आणि पोहे म्हटलं की आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. महाराष्ट्रीयन लोकांचं मला वाटतं एकदम फेवरेट आयटम आहे पोहे. बनायला इझी, खायला चवीला छान. आणि त्या दोघांना पोहे दिले. आणि कुठं जायचं आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. नेहमीप्रमाणे मी कढईमध्येच खायला घेतलेले आहेत. काही म्हणू नका, मला कढईमध्ये खायला खूप जास्त आवडतात. आता बाहेर जायला निघालो आणि पावसाची हजेरी नाही लागली असं होणारच नाही आहे, कारण तो आठवडाभर पडणार नाही, पण विकेंडच्या दिवशी हमखास पडलेला असतो. पाऊस आला म्हणून आम्ही इथं थांबलो होतो एका पोलीस स्टेशनच्या बाहेर. पण पोलीस स्टेशनच्या बाहेर फक्त उभा आहे तरी मला एवढं दडपण आलंय ना. कारण फक्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आमच्या माहितीपैकी काही लोक आहेत ज्यांना हे सगळं फेस करावं लागतंय, की अगदी आपले स्वतःचे काहीच कारण नसताना या सगळ्या गोष्टी फेस करणं म्हणजे खरंच खूप अवघड असतं. तर चला असो, आम्ही आलो होतो आमच्या महत्त्वाच्या कामाला. ते काम होतं ते म्हणजे बँकेत यायचं होतं. कारण जेव्हा मी मुंबईला होते, म्हणजे 5 ते 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला माझं ATM हरवलं होतं बँक ऑफ बडोदाचं. आणि तेव्हा मी ते ब्लॉक केलेलं आणि तेव्हापासून ते अकाउंट माझं म्हणजे अकाउंट चालू आहे, पण ATM वगैरे माझ्याकडे काही नव्हतं. मग त्याचं ॲप्लिकेशन देण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलो होतो. खरं तर आम्ही सॅटर्डेला आलो होतो आणि मेन म्हणजे आमचं एकाच हेल्पाट्यात आमचं काम पूर्ण झालं आहे. हे सगळ्यात सुखदायक गोष्ट आहे, कारण बँकेच्या कामालाही थोड्याशा फेऱ्या माराव्या लागतात. लकीली आमच्याकडे ॲग्रीमेंट, इकडचा ॲड्रेस वगैरे पण चेंज करायचं होतं, ते सगळे डॉक्युमेंट होते, त्यामुळे आमचं काम व्यवस्थित पूर्ण झालं आहे. आणि आता बाहेर आलो आणि हा मेन होता तो काटेपुरम चौक आहे, जिथं आम्ही राहायचो त्या चौकामध्ये 7 वर्षांपूर्वी. आणि इथल्या बऱ्याचशा आमच्या अशा आठवणी, त्या सगळ्या आमच्या आठवणी खरंच ताज्या झाल्या होत्या. 7 वर्षापूर्वी आम्ही इथं राहायचो, म्हणजे आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि 6-7 महिन्यानंतर आम्ही इथं आलो होतो राहायला, कारण यांचा परदेशातला जॉब सोडल्यानंतर त्यांना इथं पुण्यामध्ये जॉब मिळाला होता. याच चौकात आमचं सतत फिरणं असायचं. या चौकामध्ये आम्ही म्हणजे आमची काही फेवरेट हॉटेल होती, तिथं आम्ही जायचो. या सगळ्या आमच्या जुन्या आठवणी खरंच मला खूप जास्त आठवत होत्या आणि खूप असं इमोशनल व्हायला झालं. आता आम्ही थांबलोय शरीचं खूप दिवसांपासून रखडलेलं काम, ते म्हणजे त्याला चेअर घ्यायची आहे छानपैकी. म्हणजे त्याच्या साईजची भेटत नाही, एक तर छोटी बिटी भेटते. आता आमचं नशीबच इथं होतं म्हणायचं म्हणजे. थोडीशी मोठी, ही थोडी मोठी घेऊयात ना, घ्यायची तर आहे ना. हा, ही ठीक आहे, माझं म्हणणं आहे ना, थोड्या दिवसात त्याला हिच्या बरोबर ती. ए थांब, स्वच्छ करू दे. हा, अच्छी आहे ही साईज. साईज ना पता आता बघा तुम्ही कशी न्यायची आता ती. अरे वा, अरे वा, असू दे, असू दे. आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना, तिथं आम्ही बऱ्याच ठिकाणी चेअर शोधली होती, पण सगळ्या अशा छोट्या चेअर भेटत होत्या आणि त्या चेअरवर त्याचे पाय अगदी आरामात टेकत होते, म्हणजे आखडतील पाय अशा पद्धतीची साईज होती. त्यामुळे आम्हाला ती नकोच होती, थोडी मोठी होती, पण आम्हाला ती कुठेच भेटत नव्हती. लकीली इथं आम्ही जाता जाता म्हटलं हा शॉप आहे तर बघूयात, तर आम्हाला तिथं वर भेटली. म्हणजे बघा, त्याची पण आठवण तिकडची एक आमच्या घरी येणार होती आता. आणि ती आम्ही चेअर घेतली मस्तपैकी, मागे स्कूटीला बांधून घेतली आणि चला आता मस्त जेवण करून आम्ही घरी पोहोचलोय. आता बघा ना सध्याचा कारनामा कसं चाललाय. त्या बघा बसला ती कधी चेअर घरात येते अशी वाटच बघत होता. अजून मात्र बॅग काढायची बघा, अशीच उभा मी घरात चेअर घेतली, तसा कसा वाट बसला ना. इतकी त्याला हसू तिला, कधी एकदा चेअर खाली घेतोय कधी बसतोय असं झालेलं. गाडीवरून आम्ही त्याला म्हणत होतो की नाही चेअर पडली, चेअर पडली. नाही, माझी चेअर नाही पडली. विश्वास कुठं बसतोय त्याला, नाहीच. छान छान आहे. तुला चेअर आवडली का? आवडली. आता त्याच्यावर बसणार होय तू?
ओके, मग आता झोपणार नाही? झोपणार का नाही? झोपणार आहे बाबा, बरं झालं झोपणार आहे. चला. शर्विल आल्यानंतर कसं बसं खूप मेहनतीने काहीतरी करून झोपी गेला. आता हे दोघं जण झोपले होते, मी तर काही व्हिडिओ एडिट करत बसलेले. आणि उठल्यानंतर मस्त की चहा बिस्किट थोडंसं आम्ही खाल्लं आणि संध्याकाळी सगळे आमचे मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी म्हणून पाणीपुरीचा बेत केला होता, आता ते केला. आता शर्विलचा एक लहानपणीचा एक मला क्लिप सापडली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बाय. दूध प्यायचं गपचूप. दीदीचं कसं ऐकतोय बघा. दीदीचं फक्त ऐकायचं तो लहानपणी. आम्ही कुणी सांगितलं ना की त्याला पटायचंच नाही आणि तो दूधच प्यायचा नाही. दीदीने दम दिलेलं चालतंय है ना. आम्ही दिला की अजिबात आवडत नाही, आम्ही दिला की राग येतो. दीदीचं कसं आवडतंय सगळं. हा कसे पाय आपटतय. हा दूध प्यायचं सगळं. खायला बटकाचं तुम्हाला पूर्ण संपवायचा, कळलं? असं ना. हा पूर्ण संपवायचा, काही शिल्लक नाही ठेवायचं.